आदरणीय मेरे उस्ताद राहुल कांबळे यांचं एक गीत आहे. जो लोक म्हणतात की संविधान बदललं पाहिजे आणि आमच्या समाजामध्ये जे लोक आहेत जे बाबासाहेबांच्या चळवळीला बेईमान आहे, लाचारीचं जीवन जगतात, हे त्यांच्यासाठी गीत आहे का? म्हणून म्हणतोय का जे लोक म्हणतात की संविधान बदललं पाहिजे उन लोगों को ऐलान है भाई बीच कि हम ईट का जवाब पत्थर से देना भी जानते हैं। सुन लो कि हम ईट का जवाब पत्थर से देना भी जानते हैं। हम ईट का जवाब पत्थर से देना भी जानते हैं। कसम है हमें सम्राट अशोक की, हम कलम के अलावा तलवार चलाना भी जानते हैं। ये बात है। जो पैदा ना हुआ कभी उसका क्यों नाम है? सफेद झूठा आदमी भारत में क्यों आम है? अगर संविधान सही ढंग से चलाया राहुल तो गीता पर हाथ रखने का क्या काम है? म्हणून इथं शेर ओढणारा पण नाही, आला मारणारा. थंडी नाही वाटत हा. संविधान आहे दिल्लीत जोवर कुणाला काही मागू नका. 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 स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो जगू 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 ज्ञानी पंडित आमचा बाप त्याच्या नावाचा थरकाप. ज्ञानी पंडित आमचा बाप त्याच्या नावाचा थरकाप. कि मदन मोहन मालवीय ने कहा था कि भारत देश के सभी ब्राह्मण मिलकर भी अम्बेडकर की बराबरी नहीं कर सकते. क्या कहले बहुत अच्छे था. क्योंकि भीमराव रामजी आंबेडकर बुद्धी के महासागर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. परंतु आमचे लोक शिकले आणि दुसऱ्याच्या सर्कस मध्ये काम करत आहे. बडी अफसोस की बात आहे. कोण आहे तो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा मला या देशाची शासनकारची जमात बनायची आहे. परंतु मोठी शोकांतिका एकाच्याही घरावरती नाव दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं रे की मी भारत मोठमय करीन म्हणून. परंतु बाबासाहेबांच्या विचाराचं या लोकांनी वाटोळं लावलं. समाजापेक्षा पक्षाला आणि बापापेक्षा नेत्याला जास्त मानणारे झाल्यामुळे समाजाचं वाटोळं होत आहे. हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ज्ञानी पंडित आमचा बाप त्याच्या नावाचा थरकाप. ज्ञानी पंडित आमचा बाप त्याच्या नावाचा थरकाप. ज्ञानी पंडित आमचा बाप त्याच्या नावाचा थरकाप. त्याच्या बुद्धीचे हे माप, त्याच्या बुद्धीचे हे माप.
वयाच्या 65 वर्षापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सेवा केली रे, केवळ तुमच्या आमच्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस कायदे मंत्री असताना सुद्धा बघा बाबासाहेब आंबेडकर किती इमानदार होते, किती स्वाभिमानी होते. कुणबी मराठा ओबीसी समाजाला हक्क अधिकार मिळत नव्हते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा देऊन टाकला. कारण आम्हाला हक्क अधिकार मिळत नव्हते. आहा, आमच्या गौतम काकाकडून मला 100 रुपये 50 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद काका. आम्हाला हक्क अधिकार मिळत नव्हते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा देऊन टाकला. बघा 6 डिसेंबर 1956 बाबासाहेब आपल्यातून निघून गेले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खाते पुस्तक चेक केलं. बघा कायदे मंत्री असणारा माणूस किती इमानदार, किती स्वाभिमानी होता. बाबासाहेब आपल्यातून निघून गेले 6 डिसेंबर 1956. बाबासाहेब आंबेडकरांचं बाबासाहेब आंबेडकरांचं खाते पुस्तक चेक केलं आणि त्या खाते पुस्तक मध्ये फक्त पैसे होते 135 रुपये. फक्त 135 रुपये होते. हलका हलका चलत कायदे मंत्री झालेला माणूस फक्त 135 रुपये होते रे. आपला सरपंच जर असला तर लाखाने पैसे असतात. आमदार खासदार जर असले तर कोटीने पैसे कमावून ठेवतात आपल्या पिढ्यांसाठी. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पैशाला महत्व नाही दिले रे, या समाजाला महत्व दिलं. क्या बात आहे, बहुत अच्छे दादा. तरीही आमच्या समाजातील लोक म्हणतात, काही नेते म्हणतात की माझा समाजासाठी हा त्याग आहे, तो त्याग आहे. बाबासाहेब आंबेडकर एवढा, बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे 4 लेकरं तुमच्या आमच्यासाठी मातीत काढले. हे कारण सांग, तुमचा त्याग आहे का तेवढा बाबासाहेब आंबेडकर एवढा आहे. म्हणून तर म्हणतोय हे 4 लाईन जे बाबासाहेबांच्या चळवळीला बेमान झाले, हे 4 लाईन देतोय त्याला. अरे हलकटा बेमान आहे कि खुर्ची के लिए जालिमों से सौदारगिरी ना करो. क्या बात है. खुर्ची के लिए जालिमों से सौदागिरी ना कर और महापुरुषों के कातिलों को बाइज्जत बरी ना कर. अरे भीमने तेरे लिए अपने औलादे खोई है, तू अपने औलादी के लिए बड़ेगिरी ना कर. अरुण भाऊ शिरसाट यांच्याकडून मला 200 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद. त्यागाचं केला सारा भीमाने, त्यागाचं केला सारा भीमाने, कुणीच काही सांगू नका. त्यागाचं केला सारा भीमाने, कुणीच काही सांगू नका. त्यागाचं केला सारा भीमाने, कुणीच काही सांगू नका. त्यागाचं केला सारा भीमाने, अरे त्यागाचं केला सारा भीमाने, कुणीच काही त्यागू नका. त्यागाचं केला सारा भीमाने, कुणीच काही त्यागू नका. अरे स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो नका. नको स्वार्थी पण हे थोडे वा दिल्ली पताचे घोडे. स्वार्थी पण हे थोडे वा दिल्ली पताचे घोडे. स्वार्थी पण हे थोडे वा दिल्ली पताचे घोडे. ख्वाब भीम जी का पूरा होगा वो दिन जरूर आएगा. क्या बात है. ख्वाब भीम जी का पूरा होगा वो दिन जरूर आएगा. आज नहीं तो कल ये समाज एक हो जाएगा. हर कोई
उस लाल किले पे प्रथम श्री नीला ही झंडा लहराएगा. म्हणून नको स्वार्थी पण हे थोडे वा दिल्ली पताचे खोडे. नको स्वार्थी पण हे थोडे वा दिल्ली पताचे खोडे. नको स्वार्थी पण हे थोडे वा दिल्ली पताचे खोडे. तोप भीमराव गेला हो, तोप भीमराव गेला हो, तुम्ही त्या तोफेचे घोडे. तुम्ही त्या तोफेचे, तुम्ही त्या तोफेचे घोडे, तुम्ही त्या तोफेचे घोडे. भीमरायाचा वारसा घेऊन पाया कुणाच्या पडू नका. त्याचा वारसा घेऊन पाया कुणाच्या पडू नका. भीमरायाचा वारसा घेऊन पाया कुणाच्या पडू नका. भीमरायाचा वारसा घेऊन पाया कुणाच्या पडू नका. अरे स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो. घेतो आम्ही भीमाचे सूत्र. हाती आम्ही भीमाचे पुत्र, घेते हाती भीमाचे सूत्र. हाती आम्ही भीमाचे पुत्र, घेते हाती भीमाचे सूत्र. बेमानी करणाऱ्यांनो, बेमानी करणाऱ्यांनो तुम्हा होणार नाही. तुम्हा होणार नाही पुत्र, तुम्हा होणार नाही पुत्र, तुम्हा होणार नाही पुत्र. आहा 2 मिनिटं फक्त चालल्या रोज द्याल. माय मावल्यांना तुम्हाला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी खूप कष्ट केले. क्या बात है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा. आम्ही खूप नाचलो बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावरती घेऊन. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की परिवर्तन हे नाचल्याने नाही तर वाचल्याने होते, म्हणून म्हणतोय वाचा. ये बात है दादा, क्या कहले. माय मावल्यांनो तुम्हाला सांगतो, कुठल्या जत्रेला जातानी, कुठल्या शॉपिंगला जातानी, कुठल्या कार्यक्रमाला जातानी मुलाला 4 ड्रेस आणायचे असेल तर 2 ड्रेस आणा आणि येतानी त्याला महापुरुषाचं पुस्तक घेऊन या आणि त्याला सांगा, बाळा तू हा जो घास खातो ना हा माझ्या कष्टाचा नसून बाबासाहेबाच्या कष्टाचा आहे रे. अरे तू मला बेमान झाला तरी चालेल रे, परंतु बाबासाहेबाच्या चळवळीला बेमान होऊ नको हे आपण आपल्या मुलाला सांगतो. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी खूप कष्ट काढलेला आहे हे तुम्हाला माहित आहे. अरे बाबासाहेब आंबेडकरांना काय हाल होते आमचे पूर्वी, काय हाल होते आमचे पूर्वी. अरे आम्ही माणूस असून कोणी आम्हाला माणूस म्हणणारा तयार नव्हता. कारण आम्ही जातीने महार होतो म्हणून. अरे ज्या जातीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसावं लागलं, ज्या जातीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बडोद्याची नोकरी सोडावी लागली, ज्या जातीमुळे बाबासाहेब आंबेडकरांनी बैलगाडीच्या खाली उतरावं लागलं, केवळ जातीमुळे. म्हणून म्हणतोय की जात 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 तिलाच म्हणाव का जातीनं हजारो वर्ष केला आमचा घात, तिलाच म्हणाव का जात. जात हे नावात आडवी आली, जात हे तेव्हा भावात आली. तेव्हा तुम्ही आम्ही आलो माणसा. जरा टाळ्या उद्या थोडा. बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग हे तुम्हाला माहित आहे. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, 1932 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केलं होतं भोजन करण्यासाठी. बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी गेले आणि एका कार्यकर्त्याला बोलले मला कोरा पेज द्यावं म्हणून. बाबासाहेब आंबेडकरांनी तो कोरा पेज घेतला माझ्या बांधवांनो, आणि त्या कोऱ्या पेज मध्ये बाबासाहेब आंबेडकर काय लिहित असतील. 1932 मध्ये भोजन करण्या अगोदर, अरे बरे वाईट जर का माझ्या जीवाचे आज झाले तर माझ्या समाजाचा गाळा पुढे हकावा. कारण
समाज कार्याला जर पैसे कमी पडले तो राजगृह तो बंगला विकावा. कोण आहे तो आपल्यासाठी नांतघर विकणारा आहे. फक्त एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले. जरा बाबासाहेब आंबेडकरांसाठी जोरदार टाळ्या होत्या. खूप त्याग केला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी. साहब के बारे में हे 4 लाइन देतोय. शेख आबेद काय म्हणतात, कोई चिखर चला गया तो कोई चिल्ला कर चला गया, कोई चिखर चला गया तो कोई चिल्ला कर चला गया, कोई स्कूल में सबक सीख कर चला गया, लेकिन एक अछूत का बच्चा स्कूल के बाहर खड़ा रहा, पूरे भारत देश की तकदीर लिख कर चला गया. म्हणती आम्ही भीमाचे पुत्र, घेतो आम्ही भीमाचे सूत्र. बेमानी करणाऱ्यानो, बेमानी करणाऱ्यानो, अरे तुम्हा हुंगणार नाही पुत्र, तुम्हा हुंगणार नाही. चिडलेला हा समाज म्हणतो, चिडलेला हा समाज म्हणतो विचित्र कोणी वागू नका. चिडलेला हा समाज म्हणतो विचित्र कोणी वागू नका. विचित्र कोणी वागू नका. स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख